हर 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 हर
गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की राधे 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 श्याम। सुंदर आपल्या गावामध्ये बघता बघता कधी 5 दिवस निघून गेले पत्ताही घातलेला नाही. उद्या 6वा आणि परवा 7वा फक्त 2च दिवस आपल्याकडे कथेचे आता शिल्लक उरलेले आहेत. आणि या 5 दिवसामध्ये खूप असं प्रेम आपण सर्वांनी मिळून आम्हाला दिलेले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानते. परत काल आपण बघितलेल्या कथा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभू श्री राम यांचा अवतार काल आपण बघितलेला आहे. आणि भगवान श्री कृष्ण यांचा सुद्धा अवतार काल आपण बघितलेला आहे. भगवान श्री कृष्ण यांचा जन्म झाला आणि त्यांनी सांगितले की मला गोकुळाला नेऊन सोडा आणि गोकुळामध्ये उत्सव सुद्धा सर्वजणांनी मिळून केलेला आहे. आता त्यानंतर काय घडले तर लक्षात घ्या. गोकुळामध्ये भगवान श्री कृष्ण यांना वसुदेवजी यांनी ठेवून दिले आणि तिथे जी माया नावाची मुलगी होती तिला घेऊन परत आपल्या कारागृहामध्ये गेले. कारागृहामध्ये गेले. आता देवकी मातेला 8वा पुत्र झालाय, 8वा पुत्र झालाय, 8वा पुत्र झालाय आणि म्हणून सगळीकडे चर्चा सुरू झाली की 8वा पुत्र झालाय, आता काय होणार, आता काय होणार. आता भगवंताचा जन्म सुद्धा झालेला आहे. जेव्हा कंस राजाने स्वतः जाऊन पाहिले की देवकीला 8वा पुत्र झाले, आता त्याचा सुद्धा जीव मला घ्यायचा, त्याला सुद्धा मृत्युमुखी मला करायचं आहे. परंतु जेव्हा त्यांनी पाहिले, हातात पकडले, अरे हा मुलगा नसून ही मुलगी आहे, तेव्हा कंस राजा म्हणू लागले की आकाशवाणी एक तर खोटी असेल का. सर्व म्हणाले आकाशवाणी खोटी ठरू शकत नाही. आता कंस राजा म्हणतात की काही हरकत नाही, आपण काय करूया, आपण या मुलीला सोडून देऊया. तेव्हा सर्वजण म्हणाले की स्त्री आणि पुरुष हा भेद फक्त साधारण मनुष्याच्या डोक्यामध्ये आहे. स्त्री आणि पुरुष हा भेद भगवंताच्या डोक्यामध्ये नाही का. कारण स्त्री आणि पुरुष हा भेद जर भगवंताच्या डोक्यामध्ये असता तर भगवंताने
आणि मोहिनी अवतारा म्हणजे पण स्वतःच्या भगवंताचा अवतार असताना सुद्धा स्त्रीच्या रूपामध्ये काल आपण पाहिलंय मोहिनी अवतार कधीच धारण केला नसता. आणि ज्यांना ज्यांना वाटतं का स्त्रीने हे करू नये स्त्रीने ते करू नये त्याच्यासाठी सुद्धा हे एकच उत्तर आहे की भगवंताच्या डोक्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा कोणत्याही प्रकारचा भेद नाही. दुसऱ्या दिवशी जी कथा आपण पाहिली त्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं की श्री शुकदेवजी मुनी महाराज यांनी समोरून जात होत्या आणि काही महिला स्नान करत होत्या. व्यासजींना पाहून महिला लाजल्या पण शुकदेवजी मुनी महाराजांना पाहून लाजल्या नाही का? कारण त्यांनी उत्तर दिले व्यासजींच्या मनामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद आहे परंतु शुकदेवजी मुनी महाराज यांच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्त्री आणि पुरुष हा भेद नाही आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेद नसल्यामुळं आम्हाला त्यांची लाज वाटलेली नाही. आणि अशाच प्रकारे म्हणतात की भगवंताच्या डोक्यामध्ये सुद्धा कोणताही भेदभाव नाही. त्याच्यासाठी स्त्री आणि पुरुष दोन्हीही समान आहेत. जो ज्याच्या मनामध्ये खरा भाव आहे तोच खरा भक्त भगवंताचा आहे. मग ती स्त्री असो किंवा तो पुरुष असो. सुंदरशी कथा आपल्याला इथे येते आणि सर्वांनी सांगितले की भगवंताच्या मनामध्ये भेद नसल्यामुळं भगवंत स्त्रीच्या रूपामध्ये सुद्धा येऊ शकतात. काय करायचंय यांना हिला सुद्धा मारून टाका. आता कंसाने आपल्या हातामध्ये मायेला पकडलं आणि मारण्यासाठी दगडावर आपटतो म्हटलं त्या आधी त्या मायेने आकाशामध्ये जाऊन एक रौद्र रूप धारण केलं. अरे मूर्ख कंसा मला पकडण्यासाठी कित्येक आले आणि कित्येक गेले पण भगवंताची आवडती माया आहे. मला पकडणं कुणाच्याही नसतं नाही आणि तुझं लागे वधी हो बजला माझं आधी तुला मारणारा ज्याने माझ्या आधी सुद्धा जन्म घेतलेला आहे. आता कुठे तो तू शोध आणि तू तुझा काय बदला घ्यायसाठी माझ्या हाताला लागू नको बाळा कारण मी कुणाच्याही हाताला येणारी नाही. कारण संत म्हणतात ना भावनदीचे पाणी वेगळे मोठी ओढीते भावनदीचे पाणी वेगळ्या मोठी ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून पाडीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून पाडीते उलटून माघाऱ्या विरगोते खाशी उलटून माघाऱ्या विरगोते खाशी भरता पूर्णय झालो गावती यथाशी भरता पूर्णय झालो गावती भवनदीचे पाणी रिकड्या मोठे उडीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटुनी पाडीते. मी भगवंताची माया आहे कुणाच्याही हाताला येणारी नाही. मग तुझी जी ताकद आहे ही माझ्यावर व्यर्थ वायफळ घालू नको. तुझं लागे आधी उपजला माझं आधी तुला मारणाऱ्याने माझ्या आधी त्यांनी जन्म घेतलेला आहे. आता माझ्या एवढी मी रक्षा करण्यासाठी एवढे पाहेरेकरी ठेवले एवढे नोकर ठेवले एवढी मी सुविधा केली परंतु तरी सुद्धा स्वतःच्या बहिणीला कारागृहामध्ये टाकले परंतु तरी सुद्धा मी माझ्या शत्रूला थांबवू शकलो नाही. ते म्हणतात ना आपण किती जरी ताकद लावली तरी सुद्धा जे व्हायचं ते कोणत्याही प्रकारे होणार म्हणजे होणार याला कोणीही टाळू शकत नाही. आता कंस राजाला भीती वाटू लागली. आता कंसाचं थोडंसं आपण चरित्र सोडूया आणि गोकुळामध्ये थोडंसं जाऊया. आता बघा उतरत्या वयामध्ये नंद बाबा आणि माता यशोदा यांना पुत्र झाला. दरवर्षी नंद बाबा कराच्या रूपामध्ये काही धन हे कंसाला नेऊन देत होते आणि यावेळेस नंद बाबांनी थोडं अधिक जास्त प्रमाणामध्ये धन हे कंसाला देण्याचं ठरवलं आणि कर घेऊन त्यांनी मथुरेला गेले. मथुरेला गेल्याच्या नंतर कंसाने विचारलं की बाबा यावेळेस एवढं सारा कर तुम्ही कशामुळे देत आहात? तेव्हा गोकुळामध्ये मला उतरत्या वयामध्ये पुत्ररत्न प्राप्ती झालेली आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला थोडं जास्त कर यावेळेस देत आहे आणि सर्वांना मिठाई सुद्धा देत आहे दान सुद्धा करत आहे. तेव्हा कंस म्हणतात की ठीक आहे तू मला एवढं प्रसन्न केलंय की तुझ्या मुलाला मी आशीर्वाद देतोय की तुझ्या मुलाच्या सर्व शत्रूंचा विनाश हो. आता भगवान श्रीकृष्णाचे सगळ्यात मोठे शत्रू कोण? हा म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःची सुपारी देण्याचं काम कंसाने केलेलं आहे. ते आम्ही बंद करून टाकतो. आवाज माईक मध्ये येतोय. स्वतःच्या हाताने स्वतःची सुपारी देण्याचं काम इथं कंस मामाने केलेलं आहे आणि कंस मामाने सांगितले की तुझ्या सर्व शत्रूंचा विनाश
हो. आता नंदबाबा घरी आले आणि नंदबाबांनी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळं दान सुद्धा इथं केलेलं आहे. कुणाला गाई दान द्यायचे, कुणाला रत्नदान द्यायचे, कुणाला वस्त्रदान द्यायचे, कुणाला अन्नदान, वेगवेगळ्या प्रकारचे दान इथं केलेले आहे. बघा, आपली भारतीय संस्कृती वेस्टर्न कल्चरमध्ये छोटा काही प्रोग्राम असला तर पार्टी करण्याचं त्यांचं कल्चर आहे. म्हणजे बर्थडेला पार्टी करा, अॅनिव्हर्सरी आली पार्टी करा, मुलगा झाला पार्टी करा, लग्न झालं पार्टी करा. वेस्टर्न कल्चरमध्ये पार्टी याचं कल्चर आहे. जास्तीत जास्त पार्ट्या करतात, परंतु आपली भारतीय संस्कृतीमध्ये जास्त पार्ट्या केल्या जात नाही. आपली भारतीय संस्कृती काय, मिळालं म्हणून आनंदामध्ये सगळं विसरून जाऊ नका. काही मिळालं तर आधी भगवंताला आनंद द्या, आधी भगवंताची आठवण आली पाहिजे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये मुलगा झाला पूजा करा, लग्न झालं पूजा करा, आधी कुलदैवताचं दर्शन करा. काही गाडी घेतली आधी पूजा करा, कुलदैवताचं दर्शन करा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जसं वेस्टर्न कल्चरमध्ये पार्टीज दिलेल्या आहेत, तसं आपल्या भारतीय कल्चरमध्ये, आपल्या हिंदू कल्चरमध्ये भगवंताची पूजेचा मान सन्मान दिलेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारे इथं दान सुद्धा त्यांनी केलेले आहे. आणि दानाचं महत्व काय तर बघा, एक वेळची कथा आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनजी दोघ जण रस्त्याने जात होते. तिथे त्यांनी एका महात्म्याला पाहिले. एक साधू होते, फार गरीब अवस्थेमध्ये होते. आणि अर्जुन भगवान श्रीकृष्ण यांना म्हणू लागले की हे माधव, एवढी गरिबी यांच्यावर आलेली आहे, साधू आहे आणि त्यांची गरिबी माझ्याच्यानं पाहावं नाही, म्हणून मी त्यांना काहीतरी दान द्यावं म्हणतोय. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जरी तुम्ही दान देतो म्हणाले तरी सुद्धा ज्याच्या नशिबामध्ये आहे त्याला मिळणार, आणि ज्याच्या नशिबामध्ये नाही त्याच्या जवळ आलं तरी टिकणार नाही. आणि आपल्या कर्मानंच आपण चांगल्या गोष्टी करू शकतो. तेव्हा आणि म्हणतात की ठीक आहे, तुमच्या गोष्टी मला कळल्या, परंतु विंचवाचा स्वभाव डसणे असला तरी सुद्धा मनुष्याचा स्वभाव वाचवणे हा आहे. आणि म्हणून मी माझ्या धर्माचं पालन करणार. त्यांनी काही सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि त्या साधूंना दिल्या. त्या सोन्याच्या मोहरा त्या साधूंनी पाहिल्या. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. घरी जाताना त्यांच्या डोक्यामध्ये विषय चालू होते, अरे वा, आता माझ्या परिवाराची गरिबी दूर झालेली आहे, थोडं मी काहीतरी आधी घराचं बांधकाम करणार आणि भगवंताच्या भक्तीमध्ये लीन राहणार, थोडं माझ्या पत्नीला काही दागिने वगैरे करून देणार. हा विचार त्यांनी केला. थोडं समोर गेले, काही चोर आले, त्यांच्या गळ्याला चाकू लावला, त्यांच्या जवळच्या सोन्याच्या मोहरी घेतल्या आणि तिथून निघून गेले. पुढं यांनी घरी जातात आणि जसे ते तसे झाले. म्हणजे ज्या प्रकारे पहिली परिस्थिती होती त्याच प्रकारे पुन्हा सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि भगवान श्रीकृष्ण यांनी पुन्हा त्याच रस्त्याने येत होते. ते साधू सुद्धा पुन्हा त्याच रस्त्याने येऊन घराघरामध्ये मागत होते. तेव्हा अर्जुनजीने विचारले की मी या साधूला कालच दान दिलं होतं, एवढं दान देऊन सुद्धा हा पुन्हा मागतो, याचं कारण काय? त्यांनी विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्याजवळ ज्या सोन्याच्या मोहरा होत्या काल एका चोराने डाकूनी माझ्याकडून लुटल्या आहेत. तेव्हा त्यांनी म्हणतात, अर्जुन म्हणतात, काही हरकत नाही, यावेळेस मी तुम्हाला एक मोती देतो, एवढा सुंदर मोती की याची किंमत त्या सोन्याच्या मोहरांपेक्षा 10 पटीनं दुप्पट आहे. म्हणून काय करा, हा मोती घ्या. मोती घेतला आणि आनंदाने घरात निघाले. पुन्हा तेच विचार, आता माझी गरिबी दूर झाली, आता मी हे कुणाला चोरू देणार नाही, मी माझं आजोळ आहे हे सुद्धा पत्ता लागू देणार नाही, आता बरोबर घर वगैरे झालं पाहिजे. लपून घरी गेली. आता कुठं ठेवावं, कुठं ठेवावं? चोर आले तर चांगलं ठिकाण आधी शोधतात, जे बिनकामच आहे तिथं कुणी शोधत नाही. बघा, बाहेर देशामध्ये पैसे कागदपत्र ठेवायचे असतील तर लॉकर मध्ये ठेवतात, सुरक्षित. आपल्या देशामध्ये पैसे आणि कागदपत्र ठेवायचे असेल तर कुठे ठेवतात? झोपायच्या उशीच्या खाली किंवा भाजीच्या कशाच्या तरी डब्यात, डाळीच्या डब्यात म्हणा, तांदळाच्या डब्यात म्हणा. ही आपली संस्कृती आहे की आपण तिथं सर्व साठवून ठेवत असतो. आणि आता याला वाटलं की चांगल्या ठिकाणी ठेवलं तर चोरांची नजर आधी चांगल्या ठिकाणी पडणार. एक फुटकं मटकं होतं, त्या मडक्यामध्ये त्यांनी तो मोती ठेवून दिला आणि भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी गेले. आणि पुन्हा त्यांना वाटलं कुठंतरी एरवी फिरून येऊ, कारण आता आपल्याकडेच पैसा भरपूर झालेला आहे, साक्षात मोती आपल्याकडे आहे. जसे फिरायला निघाले त्यांची पत्नी आली, अरे पाणी संपलं. जे फुटकं मटकं होतं तेच घेतलं आणि नदीला गेल्या. जसं मटकं उचललं पाणी भरून, ते आधीच कच्चं होतं, ते तुटलं आणि खालचा मोती त्याच पाण्यामध्ये वाहून गेला. आता तिला वाटलं हे मटकं तर फुटलं, दुसरं घेऊन आली, पुन्हा पाणी घेऊन बाहेर ठेवलं. आता त्याने सांगितलं की बाय तू आज नव्या मटक्याने पाणी का भरत आहे? पत्नीने सांगितलं, हो काल
नवं मटकं का जुनं फुटल्याच्या नंतर याचा वापर करावा. पण मी जसे आज नदीला घेऊन गेलो ते जुनं मटकं तिथं फुटून गेलं आणि म्हणून मी नव्या मटक्यामध्ये आता याने डोक्याला हात मारला आहे. पहिलं सोनं चोरानं नेलं आणि दुसरं जे आहे ते हातात येऊन सुद्धा खाता आलं नाही. उद्या पुन्हा त्यांनी आपापल्या कामाला पुन्हा मागण्यासाठी गेले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांनी पुन्हा त्यांना पाहिलं, अरे हा साधू तोच आहे त्याला आपण सोन्याच्या मोहरा आणि मोती दिला होता, हा पुन्हा आलाय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, थांब, 2 वेळेस तू मदत करून बघितली ना, काही घडलं का नाही, यावेळेस मी करतो. 2 सिक्के त्यांच्याकडे दिले आणि हे बाबा हे जाय. आता बघा, सुरुवातीला सोनं, दुसऱ्या वेळेला मोती. आता या साधूला वाटलं तिसऱ्या वेळेला काहीतरी भयानक चांगला आपल्याला मिळणार. त्यांनी सांगितलंय की मटक्यामध्ये मोती वाहून गेला. आता 2 सिक्के डोक्यामध्ये विचार करू, या 2 सिक्क्याचं करावं तरी काय. समोर एक मासोळी पकडणारा व्यक्ती होता, ते मासोळी पकडत होता. त्याने सुंदर मासोळी पकडली आणि या साधूने विचार केला, अरे किती सुंदर ही मासोळी आहे, हे 2 सिक्के माझ्या तर असेही काही कामी येणार नाहीयेत. मग एक काम करूया, या मासोळीलाच प्राणदान देऊया. त्या मछुआऱ्यापासून त्यांनी पैसे दिले आणि ती मासोळी घेतली. त्यांना वाटलं इथं कुठं फेकावं, पुन्हा हा पकडू शकतो. आपल्या कमंडलूमध्ये टाकली आणि समोर समोर जातायत. समोर त्यांना वाटलं का आता या विहिरीमध्ये, या तलावामध्ये आपण ही मासोळी टाकू शकतो. मासोळी टाकण्यासाठी मासोळी उचलली तेव्हा त्यांना दिसलं की जसं मासोळीच्या पोटावर दाब पडला, त्या मासोळीच्या तोंडातून तोच मणी बाहेर पडला जो मटक्यामधून वाहून गेला होता. आता त्यांनी मासोळी टाकली, मणी दिसला, एवढ्या जोरानं चिरले, सापडला सापडला सापडला. त्यांच्या मागे तोच चोर होता ज्यानं सोन्याच्या मोहरा चोरून नेल्या. आता चोराला वाटलं की यांनी मला पाहिलं आणि चोर म्हणाला, या सोन्याच्या घ्या आणि दुसऱ्या चांदीच्या होत्या त्या सुद्धा घ्या, फक्त मला शिक्षा देऊ नका. आणि यावेळेस त्यांच्याकडे पैसा सुद्धा भरपूर झालाय आणि सर्व भरपूर झाले. आता भगवान श्रीकृष्णाने अर्जुन त्या साधूचा मार्गस्थ पिछा करत 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 त्यांच्या मागे मागे येत होते. अर्जुनने प्रश्न विचारला, देवा मी सोन्याचा मोहरा दिला तरी सुद्धा काही घडलं नाही, मी मोती दिला तरी सुद्धा काही घडलं नाही, पण तुम्ही फक्त 2 सिक्के दिले, त्यावर याचं एवढं ऐश्वर्य कसं काय झालं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तुम्ही सोन्याचा मोहरा दिला तेव्हा त्यांनी स्वतःचा विचार केला, जेव्हा मोती दिला तेव्हा सुद्धा स्वतःचा विचार केला, पण जेव्हा 2 सिक्के दिले तेव्हा त्यांनी स्वतःच्या जीवाचा नाही, त्या मासोळीच्या जीवाचा विचार केला. त्या मासोळीला प्राणदान दिला आणि म्हणून त्याला संपूर्ण त्याचा सर्व वापस मिळालेला. म्हणून अशा प्रकारे दानाचं अतिशय जास्त महत्व आपल्याला इथं सांगितलेलं आहे. नंदबाबांनी भरपूर प्रमाणामध्ये इथं दान केलं आणि बघा पुढची जी कथा आपल्याला येते ती म्हणजे दशम स्कंदामधली हरी आणि हराची भेट. बऱ्याच जणांना वाटतं की शिवजी आणि भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीहरी विष्णू महाराज, बऱ्याच जणांना वाटतं आम्ही शिव भक्त आहे तर आम्ही श्रीहरी विष्णूंना मानणार नाही. ज्यांना वाटतं की आम्ही श्रीहरीचे भक्त आहे त्यांनी आम्ही शिवजींना मानणार नाही. तर बघा, हरी आणि हराची भेट आपल्याला यासाठी यामध्ये दिलेली आहे का आपल्या दोघांच्या मधला, आपल्या मनातला हरी आणि हराचा भेद हा नाहीसा झाला पाहिजे. तुम्हाला जर कथा आठवत असेल तर एक खूप मोठे संत होऊन गेले, संत नरहरी सोनार, ज्यांनी म्हणत होते, देवा तुझा मी तुझे नामाचा व्यवहार. संत नरहरी सोनार यांनी लहानपणापासून फक्त शिवजींची पूजा करण्याचं मनामध्ये व्रत पकडलं होतं. एक दिवस एक गृहस्थ त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हटले की मी श्रीहरी विठ्ठलांना एक नवस बोलला होता की मला जर पुत्र झाला तर मी त्यांना कंबरपट्टा सोन्याचा बनवून देईल, तुम्ही काय करा, सोन्याचा बनवून द्या. आता ते म्हणाले ठीक आहे मी बनवून देईल, पण श्रीहरींचं रूप असलेले श्रीहरी विठ्ठल यांचं दर्शन मी करू शकत नाही, तुम्ही त्यांचं माप घेऊन मला आणून द्या. माप घेतलं, आणून दिलं, तो पट्टा बिलकुल आहे त्या मापाचा बनवला, परंतु समोर नेऊन लावला तेव्हा तो थोडासा कमी पडू लागला. दुसऱ्या वेळेस माप घेतलं, दुसऱ्या वेळेस नेऊन लावला तरी सुद्धा पट्टा बरोबर आलेला नाही. तिसऱ्या वेळेस माप घेतलं, तिसऱ्या वेळेस पट्टा लावला, पण तरी सुद्धा ते माप आलेलं नाही. तेव्हा तिसऱ्या वेळेस ते माप आलं नाही आणि म्हणून नरहरी सोनारांना सर्वांनी विनंती केली, कृपया एक काम करा, तुम्ही फक्त पाहायचं नाही, हा व्रत तुमचा आहे ना, हा तुम्ही मंदिरापर्यंत चला, गाभाऱ्यापर्यंत चला, जसं गाभाऱ्याच्या आत शिरणार तुमच्या डोळ्याला आम्ही पट्टी बांधणार, तुम्ही माप घ्या आणि जसं परफेक्ट माप लागते तसा पट्टा बनवून द्या. समोर गेले, डोळ्याला पट्टी बांधली आणि माप घेत आहेत, बरोबर माप घेतलं, परंतु माप घेण्यासाठी स्पर्श
स्पर्श करावा लागतो. जसा स्पर्श केला त्यांना जाणवलं की अरे ज्या मूर्तीला मी हात लावले हे म्हणतात की पांडुरंगाची मूर्ती आहे, पण मला असं वाटतंय की मी माझ्या शिवजींच्या शरीराला स्पर्श करत आहे. जेव्हा डोळे त्यांना वाटले की नाही नाही ती पांडुरंगाची मूर्ती नाही, डोळे उघडले, समोर श्रीहरी विठ्ठल दिसत आहे. डोळे बांधले, पुन्हा हात लावले, पुन्हा शिवजी दिसत आहे, पुन्हा डोळे उघडले, पुन्हा श्रीहरी विठ्ठल दिसत आहे. आणि असं करता करता भगवंतांनी श्रीहरी विठ्ठल यांच्या मूर्तीमध्ये स्वतः शिवजींनी त्यांना तिथं दर्शन दिलेलं आहे. तेव्हापासून त्यांच्या मनातील सुद्धा हा भेद नाहीसा झाला का शिव हर आणि हरी या दोघांमधला भेद त्यांच्या मनातील नाहीसा झाला. म्हणून त्यांनी तेव्हापासून म्हणतात देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. कोणत्याही प्रकारचा भेद न करता फक्त भगवंत एक परम आत्मतत्व आहे या विषयाने त्यांनी भक्ती करू लागले. आणि म्हणूनच आपल्याही मनातील हा भेद नाहीसा झाला पाहिजे की हरी आणि हर या दोघांमध्ये काही भेद नाही. जेव्हा भगवान श्रीकृष्ण लहान होते तेव्हा शिवजी यांना कळले की श्री विष्णूंनी श्रीकृष्णाचा अवतार घेऊन पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे, आम्हाला त्यांना भेटायला जावं लागेल. तेव्हा भगवान शिवजी त्यांना स्वतः भेटण्यासाठी तिथं गेले होते. एक वेगळं रूप धारण केलं, परंतु म्हणतात ना की शिवतेज हे कधीच लपू शकत नाही. आणि जेव्हा माता यशोदा यांना त्यांनी सांगितले की हे माते समोर आले, यशोदा माता म्हणतात माझा लाला झोपलेला आहे आणि गवळणीनं सांगितले त्यांना काय लागतं ते द्या, काय लागतं ते द्या. तेव्हा भगवान शिवजी म्हणतात की मला काहीही पाहिजे नाही, ना सोनं ना चांदी ना हम करते हैं
भगवंताचं स्वरूपाचं मला दर्शन करायचं आहे. आणि म्हणतात ना की त्या भगवंताचं स्वरूप एवढं गोड आहे, ज्याने एकदा पाहिलंय, एक बार देखा है बार बार देखने की समजते. एकदा पाहिल्याच्या नंतर पुन्हा 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 तेच रूप पाहू वाटते. म्हणतर गोपी म्हणतात ना जगत के रंग क्या देखो, जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार गोपी. जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार गोपी.
सीता कसं बची देतो से नैना मिले एक तर तुला बघितलं ना देवा, दुसरं नंतर कशाची अपेक्षा मनामध्ये राहिलेली नाही. आणि हाच भाव आपल्या सुद्धा मनामध्ये असला पाहिजे. बघा भगवान शिवजी ज्यांना म्हणतात ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदर, सत्यम शिवम सुंदर, ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदर, सत्यम शिवम सुंदर. सत्यम शिवम सुंदरम जनार्दन. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव आहे और शिव ही सुंदर आहे. ज्यांना एवढं मोठं स्थान जगाने दिलेलं आहे, ज्यांना देव नाही तर महादेव असं म्हटलं जातं, ते महादेव भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता जातात. आणि आपण इकडे भांडी करतोय, तुम्ही फक्त शिवजींना म्हणतो, मी फक्त श्रीहरींना म्हणतो, मी यांना म्हणतो, मी त्यांना म्हणतोय, माना सर्वांनाच. पण संत म्हणतात जसं एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, मनामध्ये कोणतेही एका नामाचं जप सतत चालू राहू द्या. बघा आपले आई वडील आपले हे आपल्याला माहित आहे, पण याचा अर्थ दुसऱ्यांना दोष द्यायचा असा होत नाही. आपण आपल्या मनामध्ये एका भगवंताचं सतत नामस्मरण चालू द्यायचं, त्यांची मनाभावाने भक्ती करायची, पण बाकीच्यांना मी मानत नाही असा विषय अजिबात होणार नाही. जसं माझ्यासोबत जे सुंदर वादक आहेत ते सुंदरच आहे, बाकीचे फेलच आहे असा विषय आपण म्हणू शकत नाही. त्यांची सुंदरता ज्याची त्याची जागा ज्याच्या त्याच्या ठिकाणी असतं. आणि म्हणून दुसऱ्यांना कमी कधीच लेखू नये, दुसऱ्यांना कधीच कमीपणा दाखवू नये. आणि अशा प्रकारे हरी आणि हराची भेट इथं आपल्याला हे शिकवते. आणि म्हणतात गोकुळात आजही भगवंताचं एक मंदिर आहे आशेश्वर नावाने. बोला आशेश्वर भगवान की जय. बघा आपण कथा कमी आणि कथेचं सार यावर जास्त लक्ष देत आहेत, कारण कथा सर्वांनी ऐकलेल्या असतात, कथा जवळपास सर्वांनाच पाठ असतात. त्या कथेमधून आपण काय घेऊ शकतो या गोष्टीवर मी जास्त भर दिलेला आहे. नाहीतर नुसतं मी माझ्या कथा सांगत जायचं, तुम्ही तुमचं ऐकत जायचं, मी माझ्या घरी तुम्ही तुमच्या घरी, काय झालं कुणाला काही लक्षात येणार नाही. मग ज्या कथा आपण ऐकतोय त्याचं सार लक्षात यावं यासाठी मी कथा कमी आणि त्या कथेचा अर्थ जो आहे तो तुमच्या पुढे जास्त प्रमाणामध्ये स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत आहे. तर पुढची जी कथा आहे ती म्हणजे पूतना वधाची. आता पूतना म्हणजे कोण, तर बघा काल मी म्हटलं होतं कालचे जे भाग राहिले ते आपण आज घेऊया, कारण काल आपल्याकडे खूप कमी वेळ होता. ही पूतना म्हणजे कोण, राजा बली यांची मुलगी. जेव्हा राजा बली अश्वमेध यज्ञ करत होते तेव्हा वामन अवतार घेऊन भगवंत तिथे आले होते. एक बटूक अवतार वामन अवतार घेऊन आले. आणि वामन अवतारामध्ये भगवंताला तुम्ही मागसाल ते देण्याची जी काही तुम्ही मागसाल ते देण्याची जे काही आहे ते पूर्तता त्यांनी केली होती. आणि तुम्हाला जे हवं ते मागा. तेव्हा वामन भगवंत म्हणतात मला फक्त 3 पग भूमी, फक्त 3 पावलं जमीन पाहिजे, दुसरं काहीही नको. तेव्हा सर्वजण हसू लागले, बाबा जीव तुमचा एवढसा, पाय तुमचे एवढे छोटे आणि तुम्ही 3 पाऊल भूमी घेऊन करणार कधी काय. भगवंत म्हणतात तुम्ही फक्त द्या करसे, बाकी कसं घ्यायचं त्याचं काय करायचं हे माझ्या हातात आहे. मी नेहमी सांगते दिसतं कसं म्हणूनच जग असतं. आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीला कधीच कुणाला त्याच्या शरीर यष्टीवरून किंवा कशावरून कमी समजायचं नसतं. मी नेहमी सांगते माणसाचं वजन कमी असलं तरी चालतं, परंतु माणसाच्या शब्दामध्ये वजन असणं हे फार महत्वाचं आहे. माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये वजन असणं हे फार महत्वाचं आहे. आणि वामन भगवंतांना तुम्हाला 3 पग भूमी पाहिजे, ठीक आहे मी तुम्हाला 3 पग भूमी देणार. तेव्हा वामन भगवंत म्हणतात ठीक आहे देणार, ठीक आहे, पण आधी संकल्प करा. संकल्प केला. आता त्यांचे जे गुरु देते गुरु शुक्राचार्य यांना कळालं की हे दुसरे कुणी नसून श्रीहरी यांचे अवतार आहेत. आणि त्यांनी म्हणतात की देऊ नको, 3 पग भूमीचा संकल्प करू नको. पण तरी सुद्धा बलीजी म्हणतात की नाही, माझ्या समोर जो आला त्याला दान मी देणार, म्हणजे
कुणी का नाही, हा जर भगवान श्री विष्णू असेल तर यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती? अहो जो सर्वांचा स्वामी आहे तो माझ्या द्वारामध्ये हात पसरवत आहे, यापेक्षा मोठं दान या जगामध्ये अजून कोणतं देणार आहे? आणि संकल्प करण्यासाठी पाणी घेत आहेत त्या कमंडलूच्या छिद्राच्या समोर दैत्यगुरु शुक्राचार्य जाऊन बसले, जेणेकरून पाणी पडू नये. तेव्हा म्हणतात त्यांनी एक काडी टोचली आणि ती काडी त्यांच्या डोळ्याला लागली, म्हणून म्हणतात की धर्माला आडवं जाऊ नाही. त्याचा डोळा फुटणार म्हणजे फुटणार, मग आपल्या जीवनात असो का कुणाच्याही जीवनात असो. आणि दैत्यगुरु शुक्राचार्यांची त्यांनी माफी मागितली की मला माफ करा, मला माहित होतं तुम्ही आत आहात म्हणून, परंतु धर्माला कधीच आडवं जाऊ नये. हातात पाणी घेतलं, संकल्पना केली आणि भगवंतांनी आपलं जे रूप आहे वाढवायला सुरुवात केली. 2 पावलामध्ये सर्वच नापून घेतले. आता बलीला सांगतात की 2 पावलामध्ये नापले, तिसरा पाऊल ठेवण्यासाठी जागा कुठेही नाही. 3 लोक 14 म्हणून सर्व 2च पाऊल मी घेऊन टाकलेलं आहे. तेव्हा तिसरा पाऊल कुठं ठेवू? एक तर संकल्प मोडणार, नाहीतर मग तुम्ही सांगा की मी संकल्प पूर्ण करू शकत नाही. तेव्हा त्यांनी म्हणतात अजिबात नाही, मी माझा संकल्प पूर्ण करणार. कसा करणार? देण्यासाठी राहिलं काय? मी आहे ना. मला सांगा देवा, दान घेणारा मोठा का दान देणारा मोठा? त्यांनी सांगितले दान देणारा मोठा. मनात जर भावना मी देतो ही नसेल तर दान देणारा मोठा. मग ठीक आहे, मी तुमचा भक्त आहे. तिसरा जो पाय आहे तुम्ही सगळं घेतलं, पण मी तर माझा आहे, काम करा. तिसरा जो पाय आहे तो माझ्या मस्तकावर ठेवा. म्हणतात भगवंत एवढे त्यांच्यावर प्रसन्न झाले, एवढे प्रसन्न झाले की तुला काय पाहिजे माग, काय पाहिजे ते माग. तेव्हा राजा बली चातुर्यानं एक मागणी वर मागतात, काय? मी माझ्या राजमहल मधून बाहेर जाताना आणि राजमहल मध्ये आत येताना मला तुमचा चेहरा दिसला पाहिजे, असं काहीतरी करा. त्या भगवान म्हणतात म्हणजे सरळ सरळ बोल ना, तुला मी द्वारपाल म्हणून पाहिजे. नाही, तुम्हाला काही समजायचं समजा, मला मागायचं ते मी मागितलेलं आहे, ठीक आहे. द्वारपाल म्हणून पाताळ लोकांमध्ये बली गेले आणि पाताळ लोकांमध्ये त्यांचे द्वारपाल बनून तिथं राहत आहेत. इकडे लक्ष्मी माता परेशान होत आहेत, अजूनही गेले किती वेळ झाले, अजूनही आलेले नाही. तेव्हा त्यांना कळालं की आपले पती राजा बलीच्या महलमध्ये द्वारपाल बनवण्याचं काम करत आहे. तुम्ही कल्पना करा, एखादा चांगला ताकदवर बाउन्सर जर आपण दरवाजासमोर ठेवला तर आनंदाने झोप माणसाला येते की किती जरी काय असलं तरी काही होऊ शकत नाही. साक्षात भगवंत ज्याचा द्वारपाल आहे त्याला कशाची काळजी असेल का? अजिबात नाही. किती मोठा शत्रू येऊ द्या, कशाची काळजी राहणार नाही का? कारण साक्षात रक्षण करणारा भगवंत तिथं उभा आहे. आता माता लक्ष्मी एका महिलेचं रूप घेऊन त्या महलमध्ये गेल्या आणि त्यांची सेवा करू लागल्या. एक दिवस रक्षाबंधनचा दिवस म्हणतात, त्या दिवशी राखी पौर्णिमेला त्यांना राखी बांधली आणि काय पाहिजे तुला बोल, तेव्हा जो द्वारपाल आहे तो मला दे. तेव्हा राजा बली म्हणतात, या द्वारपालाला ओळखणारी साधारण स्त्री असू शकत नाही, मग तुम्ही कोण आहे? साक्षात लक्ष्मीचं रूप. त्यांना फार वाईट वाटलं, अरे साक्षात लक्ष्मी माझ्या घरातले कामं करत होती, यापेक्षा दुर्दैव काय आणि यापेक्षा सुदैव सुद्धा अजून काय असेल? ठीक आहे, दिला तुम्हाला द्वारपाल. आता जेव्हा राजा बली यांना 3 पग पाऊल मागण्यासाठी वामन भगवान आले, तेव्हा वामन भगवानाचं रूप एवढं गोंडस एवढं सुंदर होतं की त्यांची जी मुलगी रत्नमाला, त्यांनी त्या रूपाला पाहिलं आणि पाहता क्षणी त्यांना वाटलं, अरे किती सुंदर हा मुलगा आहे, किती सुंदर. असं वाटतं की हे माझा मुलगा का नाही, याला जवळ घ्यावं आणि आपलं दूध पाजावं. म्हणजे वात्सल्य भाव त्यांच्या मनामध्ये, आईची भावना त्यांच्या मनामध्ये जागृत झाली. आणि जसं राजा बलीला त्यांनी पाताळात पाठवलं, त्यांनी म्हणाल्या की हा जर माझा मुलगा असता तर यालाच मी विष पाजलं असतं. भगवंत तिला दोन्ही वेळेस तथास्तु म्हटले होते आणि म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा, वडिलांची तर केलीच, पण मुलीची सुद्धा इच्छा पूर्ण करण्यासाठी हा पुढचा जन्म त्यांचा कुणाचा आहे? पुतना मातेचा. मीटिंग बसली, आधी कोण जाणार? पुतना माता म्हणतात मी जाणार सगळीकडे. त्या दिवशी जन्माला आलेल्या सर्व बालकाचा वध करायचं त्यांनी ठरवलं आणि बालकांचा वध करत करत त्यांनी जात आहेत. भगवान श्री कृष्णाने मायेला आदेश दिला की असं जर ही वध करत करत इथं आली तर लहानपणी माझ्या वयचं कुणीही उरणार नाही आणि मी काय म्हातारे लोकांसोबत खेळण्याचं काम कर. तिच्या मस्तिष्कमध्ये प्रवेश कर, तिला सरळ घेऊन ये. आता बघा, पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, जी पवित्र नाही. परंतु आपण कोण पवित्र आहे आणि कोण चांगलं आहे, कोण चांगलं आणि कोण वाईट आहे, हे त्याच्या अंतरंगावरून ठरवत नाही, त्याच्या बाह्य रंगावरून ठरवत असतो. आणि पूर्ण सरळ निघाली भगवान श्रीकृष्णाकडे, कुणीही थांबवलं नाही का? कारण सुंदर रूप, एवढं सुंदर रूप त्यांनी स्वतःच बनवलं होतं. आणि
गैरसमज. सुंदर कशाला म्हणतात? जो दिसायला गोरा आहे, ज्याची नाकी डोळी छान आहे, तो दिसायला सुंदर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नाकी डोळी आणि गोरेपणा हा काही दिवसापुरता मध्ये तिथे संत म्हणतात, काय बोललासी वरलिया रंगा ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. ऊस वाकडा जरी असला तरी त्या ऊसाच्या वाकडेपणाकडे बघू नका, त्याच्या चवीकडे बघा. वाकडाही ऊस गोडच रस देतो आणि सरळही ऊस गोडच रस देतो. मग बाह्य रंगावर न पाहता त्याच्या अंतर्गुणाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण असं करत नाही, जो दिसायला सुंदर आहे बाबा तो चांगलाच असणार, जो दिसायला काळा आहे, जो दिसायला वाईट आहे त्यांना तो वाईटच असणार, असं आपण म्हणतोय. या गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ते म्हणतात ना, गोरे रंग पे ना इतना गुमान कर, गोरा रंग दो दिन में ढल जाएगा काळा. ज्यांना ज्यांना वाटतंय की गोरेपणा म्हणजे चांगला आणि काळेपणा म्हणजे वाईट आहे, लक्षात ठेवा, आपला जो इतिहास आहे गोरेपणाचा आहे का काळेपणाचा आहे? माझ्याकडे बघू नका, मी काही एवढी गोरी नाही, नॉर्मल मध्ये येते, बरोबर ना. गोरे कोण होते? इंग्रज. तुम्ही बघा ना, आपले शेरी विठ्ठलांचा रंग सावळा, श्रीकृष्णाचा रंग सावळा, आपला रंग मग चांगला का वाईट? हा, रंगावरून कोण कसा आहे हे कधीच ठरवू शकत नाही. रंगावरून ठरवण्यापेक्षा त्याच्या अंतर्मनातून ठरवा, त्याच्या गुणांवरून आपण त्याची पारख करायला पाहिजे. परंतु मनुष्य थोडासा वेगळ्या प्रकारचा प्राणी आहे. दिसायला सुंदर दिसलं म्हणजे कसंही असो. बघा, मार्केटमध्ये सध्या दोन तीन वर्षाखाली आपल्या भागामध्ये एक नवीन फ्रूट आले, फार महाग आहे, लाल कलरचं दिसतं. त्या फ्रूटचं नाव काय? कोणतं? थोडं मोठ्याने बोला. ड्रॅगनचा इंग्लिश मराठी अर्थ काय असतो? तो ठीक आहे, तो विषय जाऊ द्या. आता ते फ्रूट खायला कुणाला आवडतं? आंबा जास्त आवडतो का ड्रॅगन फ्रूट आवडतं? अंगूर जास्त आवडतं का ड्रॅगन फ्रूट? चिंच जास्त का ड्रॅगन फ्रूट? किंमत कोणाची जास्त आहे? दिसायला सुंदर कोण, चिंच का ड्रॅगन फ्रूट? ते बघितलं मी रील्स मध्ये. त्याचा आतला वर सुंदर टपर अशा फुलासारखे काढले, आतून सुंदर बाहेरून सुंदर. आणि मी पप्पाला म्हटलं, पप्पा ते फ्रूट आहे ना खूपच चांगलं लागते. पप्पा म्हटले, तू खाल्लं कधी? म्हटलं खाल्लं नाही, लोक फार रील्स मध्ये खूप आवडीनं खातात म्हणून आपण सुद्धा घेऊया. पप्पा म्हटले घेतोय पण आपल्याला चव माहित नाही म्हणून घेऊ नये. म्हटलं नाही, दिसायला सुंदर आहे म्हणजे खायला सुद्धा सुंदरच असेल. आता घेतलं, कट केलं, एक घास खाला, माझं मळमळ करायचं. आता फेकता तर येत नाही, काय करावं? मी माझ्या भावाला म्हणते, एवढं सुंदर लागेल खाऊन बघ. त्यानं माझ्या तोंडाकडे बघितलं, मी काय तोंड वाकडं केलं नाही, मी चांगलं खात आहे हसत हसत. हम तो डुबेंगे सनम, सब को लेके डुबेंगे. हा, आमचे काका जे तबला वादक, त्यांनी मला एक सुंदर एक कथा सांगितली होती. त्या कथेसारखंच झालं की एक गणपती बाप्पाचं मंदिर होतं. एक व्यक्ती गेला, त्याने गणपती बाप्पाची जी बेंबी होती त्यात हात टाकला, त्याला चावला विंचू. आता बाहेर काढला, सर्वजण विचारले काय झालं रे? आता सांगाव कसं विंचू चावला? याचं म्हणणं मी तर डुबलो, तुम्ही सुद्धा डुबले पाहिजे. त्याने सांगितलं, एवढं थंड गार लागले, काय सांगा. दुसऱ्यानं हात टाकला, त्यानं तर ही प्रथा मोडाव ना. तो म्हणाला, खरंच की रे. ते दोघं मित्र म्हणजे आमच्या दोन काकांचे. त्याचं पाहून तिसऱ्याने हात टाकला, सर्वांना चालला आणि सर्व नंतर एकमेकांकडे पाहून हसून कसं आमचं झालं. आता आमचे ड्रायव्हर कदा म्हणजे माझा सखा मावस बोलत असतो, याला दिलं, म्हटलं खाय. खाल्ल्याच्या नंतर यानं तोंड वाकडं केलं, म्हटलं करू संपल नाही तर पप्पाच्या शिव्या खाव्या. जास्त मान झालं तर एक एक रट्टा सुद्धा पडू शकतो, त्यापेक्षा सगळं संपवूया. दादाकडे गेले, दादा फक्त बघ किती सुंदर आहे, एक फोड दिली. आणि बाबा समोर फेकता आलं नाही. शेवटी बाबा म्हटले, मला एकदा म्हटलं खाऊ. एवढं चांगलं आहे, आयुष्यात पुन्हा मी त्याच्याकडे हात टाकलेला नाही. आता चवीचा प्रश्न, एखाद्याला आवडत असेल, एखाद्याला आवडत नसेल, परंतु त्या फ्रूटकडे मी रूप पाहून गेली होती, गुण पाहून नाही. आता मला गुण कळाले, आता मी पुन्हा जाईल का? अजिबात नाही. आणि म्हणून मनुष्याचा एक वाईट स्वभाव, रूपाकडे
लक्ष देतो, गुणांकडे लक्ष देत नाही. तुम्ही बघा ना, लग्न जरी करायचं असेल महिला वर्ग, एखादा आपल्या मुलीसाठी मुलगा शोधायचा आहे, आधी आपण काय पाहतो? त्याचे गुण पाहतो का? फर्स्ट पाहिलं जातं त्याचं बँक बॅलन्स, सेकंड पाहिलं जातं त्याचं रूप, दिसायला कसं आहे, त्याचं बँक बॅलन्स चांगला आहे का? चांगला असेल तर द्या. आणि मुलगी सुद्धा पाहायला गेल्याच्या नंतर युवा वर्ग आपण का पाहतो? आपले तर गुण नाही गेले वाऱ्यावर, घरकुड गोत्र सुद्धा गेलं वाऱ्यावर, दिसायला सुंदर आहे तर माझी बस, दुसरा विषय संपला. कारण दिसायला सुंदर म्हणजे बघा, एक सुंदर अशी कथा मी ऐकली होती, ती तुम्हाला सांगते. एक मुलगा होता, त्याने इंस्टाग्रामवर बघून त्याला प्रेम झालं. ते म्हणतात ना, चायनाच्या काही वस्तू आणि ऑनलाईनचं प्रेम हे कधी उडून जाईल काही कळत नाही. चले तो चांद तक नाही तो शाम तक. आता त्या मुलानं इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर एक मुलीशी त्याचं बोलणं सुरू झालं. आणि बोलणं सुरू झाल्याच्या नंतर त्याला वाटलं डीपी कुणीही वाईट ठेवत नाही, सर्वजण बेस्ट ऑफ द बेस्ट आहे तोच डीपीला ठेवतात. त्याला वाटलं दिसायला सुंदर आहे. आता त्याने आई वडिलांपुढे जिद्द केली, मला याच मुलीशी लग्न करायचंय. आई वडिलांनी, काही आई वडील कसे असतात, तुला माझं ऐकूनच करावं लागेल नाही तर आम्ही मरतो. काही जण असतात, तुझ्या मनानं कर, आम्ही सांगतोय करू नको, पण तुला जर पटत नसेल तर बाबा तू तुझं बघून घे. आई वडील म्हणाले तू तुझं बघून घे, काय करायचं ते कर, ठीक आहे. आता ह्यानं केलं लग्न, महाराज दिसायला सुंदर, घरी आणली. आता याच्या घरी काय बॅकग्राऊंड नाही, पण रोज फोटो गाडी सोबत होते इंस्टाग्रामवर. मुलीलाही काही पत्ता लागला नाही, कारण इंस्टाग्रामवर श्रीमंत दिसला म्हणजे रिअल लाईफ मध्ये श्रीमंत आहे असं असतं का? नाही. कारण जे श्रीमंत असतात त्यांना दाखवा दाखवी करायला सोशल मीडियावर वेळ भेटत नाही. जे दाखवा दाखवी करतात त्यांच्याकडे काहीच नसतं, आणि जे दाखवा दाखवी करत नाही त्यांच्याकडेच सर्व असतं. तुम्ही बघा, त्यांच्या घरी आम्ही राहते, गोडके पाटील परिवार, गोडके परिवार, हा गोडके सेट कुठं बसून असेल बाबा, तर त्यांच्याकडं साधारण व्यक्तीनं जो नवीन आहे त्याने बघावं आणि त्यांना वाटेल अरे याच्याकडे 1-2 एकर सुद्धा जमीन नसेल, बिलकुल नसेल. कुणी म्हणेल का हा व्यक्ती 4 सोन्याच्या ब्रँडचा मालक आहे, कुणी म्हणू शकणार नाही. एवढं सिंपल राहणीमान त्यांचं आहे. म्हणून बघा, ज्यांच्याकडे असतं ते कधीच दाखवत नाही. जसं आपण भरत राजाची कथा पाहिली, त्यांच्याकडे सगळं ज्ञान होतं पण कधीच दाखवलं नाही. भगवान श्रीकृष्णाला जेव्हा उद्धवजी म्हणतात त्यांच्या आईवडिलांना की तो देव आहे, माता पिता म्हणतात याच्या देवाचा एक तरी गुण आहे का? जे असतं ते कधीच दाखवत नसतात, जे नसतात त्यांनी जास्त दाखवी करत असतात. म्हणून अशा प्रकारे त्यांनी सोशल मीडियावर पाहिले, मुलीला वाटलं हा श्रीमंत आहे, मुलाला वाटलं ही सुंदर आहे. दोघांचं लग्न झालं. लग्नाच्या 7व्या दिवशी मुलगा संन्यास घ्यायला निघाला. लग्न झाल्याच्या 7व्या दिवशी मुलगा संन्यास घ्यायला निघाला. आता संन्यास ज्यांच्याकडे घेण्यासाठी गेला त्यांनी विचारलं, बाबा तुझं लग्न होऊन 7 दिवस झाले, नेमका तू संन्यास घेतोय कशासाठी? त्यांनी सांगितले, काय सांगू महाराज, माझी कथा अशी आहे की सांगायचं तर रडाव का हसाव कळणार नाही. तो सांगू लागला, काय मी माझ्या आईवडिलांनी सांगितले की गुण बघ, रूप नको, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. मी रूप पाहिलं, मी गुण पाहिले नाही. सुंदर मुलीशी लग्न केलं. मग लग्न का केलं? दिसाया सुंदर होती गोरीपान बायको आणली करून, हनुसा तोडाया गेली म्हणून कालच गेली पळून. मी दुसऱ्या दिवशी एक वाक्य बोलली होती बघा, तुम्हाला लक्षात आलं नाही आलं मला माहित नाही, की तू लाख खूबसूरत सही, के तू लाख खूबसूरत सही पर वफादार नहीं तो कुछ भी. किती सुंदर असू द्या, इमानदार नसेल तर काही फरक पडत नाही, काही फायदा नाही. म्हणून गुणांवर लक्ष द्यायला पाहिजे, रूपावर नाही. आता गोकुळवासियांनी रूप पाहिलं, एवढं सुंदर रूप, चालते कशी, मेकअप कसा केलाय, पुतण्या डोरला साखळ्या पैंजण कमरला कमर पठार, पुतण्या डोरला साखळ्या पैंजण कमरला कमर पठार, नाकात नथ घालूनी पैसा थाट माट करुणी, पैसा थाट माट करुणी, दिसले का
वाटलं की आता याचा मृत्यू झालेला आहे. परंतु भगवंतांनी डोळे का लावले याचे वेगवेगळ्या टीकाकारांनी वेगवेगळ्या टीका केलेल्या आहेत. कोणी म्हणतं तर भगवान श्रीकृष्ण यांना विष घेण्याची सवय नाही म्हणून त्यांनी डोळे बंद करून शिवजींना हात वर केलं होतं. बाबा मला ही सवय नाही, थोडंसं मी घेतो पण माझ्या थ्रू तुम्ही ग्रहण करा. काही जण म्हणतात भगवान श्रीकृष्णाने डोळे यासाठी लावले की त्यांची कृपा दृष्टी कुणावर पडू नये आणि कुणाचं त्यांना त्याचं मुख सुद्धा पाहायचं नव्हतं. वेगवेगळ्या टीकाकारांनी वेगवेगळ्या टीका केल्या. जसे डोळे लावले पुतना मावशीला वाटलं हे गेले. आता भगवंताने दूध पिलं, दूध पिल्याच्या नंतर तिचं रक्त प्यायला सुरुवात केली. आता मात्र पुतना मावशी शांत बसली नाही. लगेच उठली, बाळकृष्णाच्या जवळचा हात काढला आणि म्हणते कृष्णा मला सोड, अरे सोड 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 म्हणते. इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे पळत आहे, पूर्ण आकाश मार्गाने धावत आहे की मला सोड मला सोड. भगवान श्रीकृष्ण म्हणतात पुतना मावशी येण्यासाठी थोडीशी घाई केली. माझ्या आईनं फक्त पकडायचं शिकवलं, सोडायचं शिकवलेलं नाही. आणि तिथेच पुतना मावशीचा सुद्धा इथं उद्धार झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कथेचा सारही आपल्याला लक्षात आला असेल आणि कोण होती पुतना माता हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेल. त्यांचा इथं उद्धार झालेला आहे. पुढे जो आहे पुतना मावशीचा भाऊ शक्तासूर, एक 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 राक्षस येतात बघा. भगवान श्री राम या अवतारामध्ये भगवान श्री राम स्वतः राक्षसांकडे जात होते आणि त्यांचा वध करत होते. भगवान श्री कृष्ण थोडेसे नटखट होते. त्यांनी म्हणाले मी कुणाकडे जाणार नाही. सर्व राक्षसांना त्यांनी आपल्याकडे आमंत्रण दिलं होतं. आलं का तो परत जात नव्हता. गर्गाचार्यांनी त्यांचं नामकरण केलं. हा प्रत्येक काम उलटे करणे, थोडेसे उलटे, म्हणून याचं नाव बी अशा प्रकारे असलं पाहिजे जे नाव घेताना जीभ सुद्धा उलटी झाली पाहिजे, थोडी टेढी झाली पाहिजे. कृष्ण बघा, आपण कृष्ण सुद्धा म्हणतो आणि कृष्ण सुद्धा म्हणतो. कृष्ण हे द्रौपदी मातेचं नाव आहे आणि कृष्ण हे भगवंताचं नाव आहे. कृष्ण म्हटलं तरी चालतंय, कृष्ण म्हटलं तरी चालतंय, केशव म्हटलं तरीही चालतंय. ज्याच्या मनात भाव खरा आहे त्यांनी माझा बाळ जरी म्हणलं तरी सुद्धा चालतं, फक्त भाव मनामध्ये खरा पाहिजे. अशा प्रकारे गर्गाचार्यांनी त्यांचं नाव ठेवलेलं आहे आणि मोठा जो आहे त्यांचं नाव म्हटले बलराम हे ठेवायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान. पुढे जे आहे शक्तासूर, त्यांना कळालं की माझी बहीण पुतना याचा वध भगवान श्री कृष्णाने केलेला आहे. लगेच गेले. आता या वेळेला भगवान श्री कृष्ण यांच्या जन्माच्या आनंदामध्ये सुंदरसा उत्सव गावामध्ये चालू होता. माता यशोदेला वाटलं अरे जर भगवान श्रीकृष्णाचा पाळणा इथे राहिला तर घरामध्ये अडचण होणार. येणारे पाहुणे आहेत आणि पाहुणे आल्यामुळं जागा पुरी पडणार म्हणून त्यांनी काय केले, भगवान श्रीकृष्ण यांचा जो पाळणा आहे तो बाहेर अंगणामध्ये असलेल्या एका गाडीच्या बैलगाडीच्या खाली नेऊन ठेवला. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात वा वा वा, सुख झालं जीवाला आले विसरले देवा. एवढे दिवस मुलगा नव्हता तर मला मुलगा 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 सर्वजण करत होते आणि आता मी मुलगा झालोय तर मलाच घराच्या बाहेर उत्सव कुणाचा माझा आणि मला घराच्या बाहेर काढून टाकलेला आहे. आता भगवान श्रीकृष्णाला वाटलं कसं मी याला बोलवावं, तर त्यांनी रडायला सुरुवात केली. रडून सुद्धा काही काम जमलं नाही. हात पाय आदळायला सुरुवात केली तरीही काम जमलं नाही. एवढ्यामध्ये शक्तासूर तिथं आला आणि शक्तासूर म्हणाला हा ये तो पिद्दीचा छोरा इसे तो यू मसून तुला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे मग आता आधीच माझी सटकून, मला आधीच खूप राग आलेला आहे, तू आता मला जास्त राग आणू नको. परंतु त्यांनी म्हणतात हा तर माझ्या अंगठ्याला जरी दाबलं तरी मरून जाईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अंगठ्याची ताकद मला दाखवतोय का. भगवंताने आपल्या पायाचा अंगठा फक्त त्या गाडीला मारला आणि ती गाडी सरळ आकाश मार्गाने झालेला काय बोला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आवटळीचं रूप घेऊन तृणावट नावाचा एक राक्षस आला. भगवंताला उचलून घेतले आणि भगवंतानी स्वतःचं वजन एवढं वाढवलं आणि त्याच वजनामुळे त्याचा तिथं वध झालेला आहे. शक्तासुराचा सुद्धा वध, तृणावर्ताचा सुद्धा वध झालेला आहे. अघासूर वगैरे बऱ्याच असुरांचा इथं वध भगवान श्रीकृष्ण यांनी केलेला आहे. बाकीचे जे असुर आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. इथं भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचं दर्शन आपल्याला करायचं आहे. बघा भगवान श्रीकृष्ण हे लहानाचे मोठे होऊ लागले आणि लहानाचे मोठे होत असताना एक दिवस त्यांनी पाहिले की अरे आमच्या घराच्या अंगणमध्ये एक
मोर आणि मोरणी नाचत आहे. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर जातात आणि त्यांच्यासोबत नाचायला सुरुवात करतात. नाच रे मोरा आंब्याचा नाच, नाच रे मोरा. सुरू केलं त्यांचं नाचणं, यांचं नाचणं. आता भगवान श्रीकृष्णाचं नाचणं पाहून, नृत्य पाहून माता यशोदा त्यांची नजर काढली. किती सुंदर आहे, हा माझाच मुलगा आहे, मला विश्वासच होत नाही. कधी कधी वाटतं एवढं सुंदर कोणी कसं असू शकतं. माता पिता रंगाने थोडे सावळे असले आणि मुलगा जर फारच सुंदर झाला, कधी कधी झाला, तर माता पिता सुद्धा म्हणतात हा माझा आहे, मला शोभत नाही. माता यशोदा सुद्धा म्हणू लागले हा माझाच आहे का. किती गोड आहे, किती गोड याचे रूप आहे. आणि माता यशोदा यांनी भगवान श्रीकृष्णाला जवळ घेतलं. भगवान श्रीकृष्णाचे प्रश्न सुरू. लहान लेकरांच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं कधीच मिळणार नाही. लहान लेकरांच्या प्रश्नाचं उत्तर आपणच सोडा, ChatGPT आणि जेमिनी सुद्धा देऊ शकणार नाही. एवढे भयानक प्रश्न राहतात. आता काही काही लेकर आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा अल्बम पाहतात आणि मला का नेलं नाही म्हणून प्रश्न विचारतात. त्यांना कुठं सांगावं, तेव्हा त्यांचा जन्मच झालेला नव्हता. माझी छोटी बहीण, आमचे छोट्या पप्पांचे छोटे काका, आम्ही काका म्हणत नाही, बाबाच म्हणतोय सर्वांना, त्याच्यामुळे सगळ्यात छोटेचे बाबा आहेत. त्यांनी एक दिवस छोटी बहीण माझी लग्नाचे अल्बम पाहू लागले आणि ती येऊन रडू लागली. म्हटलं काय झालं तुला रडायला. लग्नाच्या अल्बम मध्ये सगळे दिसले, मीच दिसलो नाही. मला का नेलं नव्हतं आणि मला तुम्ही माझा लाडच करत नाही. तुम्ही मला घरी ठेवता आणि तुम्हीच निघून जाता. मग तिचा एडिट करून ती तशी फोटो लावावा लागला. तेव्हा शांत झाली की बघ बाबा तू तिथं होतीस. लहान मुलांचे प्रश्न एवढे भयानक असतात की त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडं नसतातच. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण माता यशोदाला प्रश्न विचारतात. माता यशोदा मैया हे दोघं जण कोण आहे. मोर आणि मोरणी म्हणजे अरे ते दोघं पती पत्नी. हे काय असतं, जसे तुझ्या वडिलांची मी पत्नी आहे, नंदबाबाची मी पत्नी आहे, तशा प्रकारे ती मोरणी त्या मोराची पत्नी आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण माता यशोदेला म्हणतात त्या मोराला पत्नी आहे. नंदबाबांना सुद्धा पत्नी म्हणजे तुम्ही आहात. मग माझी पत्नी कुठं गेली, मला सुद्धा पत्नी पाहिजे. आता माता यशोदा म्हणतात अजून तू छोटा आहेस, मोठा झाल्याच्या नंतर तुझं लग्न लावून देऊ. नाही नाही नाही, मी कधी मोठा होणार सांगा. त्यांनी सरळ सहज एक शब्द सांगितला, जेव्हा तू स्वतः सकाळी लवकर उठशील, स्नान वगैरे करशील, स्वतःचा मेकअप स्वतः करायला शिकशील, स्वतःचं भांग स्वतः काढायला शिकशील, स्वतःचे कपडे स्वतः घालायला शिकशील, तेव्हा तू मोठा झाला असं आम्ही समजून घेऊ. आणि भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या दिवशी लगेच उठतात सकाळी. काजळच्या जागेवर, ओठांच्या जागेवर काजळ लावतात आणि डोळ्यांच्या जागेवर लिपस्टिक लावतात, लाली लावतात. पावडर कुठं कसं टीका एवढले मोठले, पॅन्ट घातला हातात, शर्ट घातलं पायात आणि निघाले. चप्पल घातल्या इकडली तिकडं. मैया बघ मी सकाळी लवकर उठलो, मी माझा मेकअप केलाय, आता माझी पत्नी कुठे, माझं लग्न कधी करून द्यायचं आहे. त्या भगवान श्रीकृष्णाला माता यशोदा म्हणतात तुझी पत्नी आहे कोणती, ती वृषभानूची छोरी आहे ना, मुलगी कोण, राधा, हा तीच तुझी पत्नी आहे. मग ठीक आहे, माझी पत्नी आहे ना, मग मोरणी सोबत राहतात, तुम्ही नंदबाबा सोबत राहतात, मग माझी पत्नी माझ्या सोबत का राहत नाही का, कारण तुझं लग्न झालं नाही, मग आत्ता लावून द्या. ते म्हणतात तू छोटा आहे, नाही एक काम कर मैया, बीरज की छोरी से राधिका छोरी से, बीरज की छोरी से राधिका छोरी से, मैया कराते में प्यार, राधिका छोरी से बीरज की छोरी से, मैया कराते में प्यार. राधिका छोरी से, बीरज की छोरी से, राधिका छोरी से, बीरज की छोरी से, मैया करा दो मेरो प्यार, मैया करा दो मेरो प्यार, मैया करा दो मेरो प्यार. Thank you.
जाने तेरी नैया नहीं चलाओ राधिका डोरी से बिरज की छोरी से राधिका डोरी से बिरज की छोरी से मैया करा दो मेरा प्यार मिसरी से मिट्टी
आपल्याला इथं पाहायला मिळते. पुढं भगवंताची सगळ्यात आवडीची लीला, सगळ्यात महत्वपूर्ण लीला म्हणजे ती कोणती आहे? सर्वांच्या आवडीची माखन चोरी. भगवंत जे लोण्याची चोरी करतात ही फार सुंदर अशी लीला आपल्याला इथं पाहायला मिळते. ही एक वेळची गोष्ट आहे. भगवंत म्हणतात की अरे माझे जेवढे काही मित्र आहेत हे एकदम वाढलेले, मी एकटा सुधरून आहे, मग करावं काय? सर्व मित्रांना बोलवलं, मीटिंग बसवली आणि म्हणतात की तुम्ही एवढे वाढले का? तेव्हा त्यांनी सांगितले की तुला खायला रोज तू नंद मुलगा आहे, नंद बाबाचा मुलगा आहे, तुला खायला रोज माखन मिश्री खायला मिळते, पण आम्हाला ते खायला मिळत नाही. आम्हाला रोज जे काही उरतं तेच खायला मिळतं, कधी शिळ सुद्धा खावं लागतं का? तुमच्या घरी ते लोणी नाही का? आहे, पण सगळं लोणी जे आहे ते सगळं बाजाराला विकायला नेतात, मथुरेला विकायला नेतात. त्यांनी सांगते अरे मथुरा हे आपलं दुश्मन राज्य आहे, तेथील लोक खाऊन पिऊन धुष्टपुष्ट होत आहेत आणि आपली जी लोक ही सगळी वाढली राहत आहे, पण आपल्यामध्ये सुद्धा ताकद राहिली पाहिजे असं तुमच्या सर्वांना मी लोणी खाऊ घालणार. तेव्हा भगवान श्रीकृष्णाला मित्र म्हणतात अरे तू जर तुझ्या घरचं लोणी आम्हाला खाऊ घालशील, एवढा सुंदर तू आम्हाला मित्र मिळालास, तू जर आम्हाला तुझ्या घरचं लोणी खाऊ घातलं तर तुझ्या घरी तू काय खाशील? भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुला म्हटलं कोण कमी माझ्या घरचं खाऊ घालणार आहे? मी फक्त खाऊ घालणार. कुठलं खाऊ घालणार हा प्रश्न तुमचा नाही. तुम बस आम खाओ, गुटली मत गिनो, खाण्याचा फक्त विचार करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना एक आयडिया सांगतात. कोणती? की आपण काय करायची? चोरी करायची आणि चोरी केल्याच्या नंतर माखन सर्व खायचे. आता चोरी करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी आधी प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. आता प्रॅक्टिस करूनही होत नसेल तर ती गोष्ट ते तुम्ही मनावर घेऊन आपला विषय दुसरा चाललाय. कोणतीही गोष्ट करायचं म्हटलं तर प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. प्रॅक्टिस करूनही होत नसेल तर ती गोष्ट वेगळी. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात झालं नाही झालं तर नशिबाचा भाग, आधी करून तर पाहणं महत्वाचं आहे. मग चोरी करायची सुरुवातीला कुठं? लोकांच्या घरात करावं तर सुरुवातीला मार खाण्यात मजा, त्यामुळे आपल्या घरात केली बरी. आणि त्यांनी म्हणतात की सुरुवातीला आपल्या घरात गेले चोरी करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि चोरी करू लागले. चोरी करता करता माता यशोदेने पाहिलं आणि काय करतोस म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण माता यशोदेला म्हणतात माता तुझं जे दूध आहे ना ते ओतू जात होतं. मग जर खालची आग काढली नसती तर दूध सांडलं असतं. मग ती आग मी काढली, मग त्याचा माखन खाण्याशी काय संबंध? काय नाही, त्या आगीत माझं बोट जळालं. मग मी असं ऐकलं का माखन लावल्याच्या नंतर आग थांबते. ठीक आहे, आग तर इथं वाढते ना, माखन इथं कसं गेलं? ती आग जळत जळत इथं गेली. मग मी ओठांना लावलं. आता ओठातून आग पोटात गेली. मैया पोटात काय हात जात नाही, मग खाल्ल्याच्या नंतर माखन तर पोटात जाऊ शकतो. म्हणून मी काय केलंय ते माखनच खाल्लंय आणि पोटात गेल्याच्या नंतर माझी पोटातली आग शांत झाली. आता माता यशोदा म्हणतात खोटच बोलावं पण रेटून बोलावं, कुणाकडून? तुझ्याकडून शिकायला पाहिजे. एवढं खोटं कोण बोलू शकतं? कशा प्रकारे बोलू शकतं? तेव्हा पहिली जी चोरी आहे ही पकडल्या गेली. आता दुसऱ्या वेळेस काय करायचंय? चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केली. आता या त्या घरामध्ये चोरी करू लागले. आता चोरी केल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण यांच्यावर सर्व गवळणी घाट टाकून बसले होते. कधी हा माझ्याकडे येतो, कधी मी याला पकडतो. सर्वजण आल्या आणि माता यशोदेला सांगतात यशोदे यशोदे
अंगणात चोऱ्या करतोय, खोड्या करतोय, आमच्या घरचं माखण खायला जातोय. आता माता यशोदा म्हणतात, काय बोलताय ग तुम्ही? माझं बाळ हे किती सुंदर आहे, माझं बाळ किती चांगलं आहे. बाळ सगुण गुणाचं तारण, बाळ दिसतंय गोजीर वारण. गुणाचं तारण, बाळ दिसतंय गोजीर वारण. बाळ सगुण गुणाचं तारण, बाळ दिसतंय गोजीर वारण. सगळं गुणाचं तारण, बाळ दिसतंय गोजीर वारण. काय सांगता घराने गोकुळच्या नाही, किती जरी घराने सांगितलं तरी माझं बाळ कसं आहे, बाळ सगुण गुणाचं तारण, बाळ दिसतंय गोजीर वारण. तुम्ही त्यांच्या घराने करताय, त्याला काही घरी खायला मिळत नाही असं तुम्हाला वाटतंय का? तो नंद बाबाचा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे, त्याला सर्व मिळतं. आणि तुम्हाला जर वाटत असेल मी त्याला शिक्षा द्यावं, मी त्याला बोलावं, एक काम करा, स्वतः त्याला पकडून दाखवा, नंतर मी तुम्हाला उत्तर देईन. नंतर मी त्याला काय बोलायचं ते बोलणार. आता एक दिवस गवळणी त्यांना पकडून सुद्धा आणले, तेव्हा भगवान श्रीकृष्ण माता यशोदेला वेगवेगळ्या प्रकारे विनवणी करतात की हे मैया माझ्यावर राहू नको. हो मैया मोरी माँ यशोदा मोरी, मैं नहीं माखन खाए. हो मैया मोरी, मैं नहीं माखन खाए. मैया मोरी, मैं नहीं माखन खाए. हे मैया मोरी, मैं नहीं माखन खाए. हे माझी माता यशोदा, मी माखन खाल्लेलं नाही, पूर्ण वेळ तर तुझ्या समोरच राहतो. याच्या गवळणी आहे, या माझ्यासोबत वैर पकडून आहेत. या मला माघाऱ्या काय म्हणतात, मी काळा आहे, तू गोरा, तुझे आई वडील गोरे आहेत, मी तुझा मुलगा नाही. आणि म्हणून त्यांनी माझ्या जे गवळणी हे तुझ्या समोर येऊन करत आहेत, मुळात मी माखन खाल्लेलं नाही. तेव्हा माता यशोदा म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, काही विषय नाही, पण आजपासून जर तू खोड्या थांबवल्या नाही तर मग तुझी काही खैर नाही. आजपासून जर तू काही खोड्या केल्या तर जर काढशील खोड्या असे करीनार, जर काढशील खोड्या असे करीनार. असे करीन हा गोकुळाला बांधे तुला. आणि एवढं करून सुद्धा भगवंताच्या खोड्या काही थांबल्या नाही. माता यशोदा म्हणतात आता तुला बांधावं लागेल. उकळ घेतला आणि दोरी घेतली. भगवंताला बांधण्यासाठी जातात पण म्हणतात ती दोरी प्रत्येक वेळी 2 बोटं कमी पडत होती. एका दोरीला दुसरी दोरी बांधली तरी सुद्धा 2 बोटं कमी. तिसरी दोरी बांधली तरी सुद्धा 2 बोटं कमी. माता यशोदा म्हणतात असं किती पोट झालं तुझं. 3 दोऱ्या बांधल्या तरी सुद्धा तुझं पोट बांधल्या येत नाहीये. काय करावं काय नाही. नाराज होऊन बसल्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात मैया तुला फक्त बांधायचंच ना. तेव्हा तू आनंद होशील ना. हो मी स्वतः बांधून देतोय. तेव्हा म्हणतात की भगवंत हे कुणाच्यानेही बांधल्या जाणार नाही. हा ब्रह्मविद्येचा संहिता घे. तुम्ही याला धरू पाहता गे. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या. कुणाच्याही हाताला येणारा नाही. स्वतः बांधले गेले. ते 2 बोट दोरीची होती ती अहम आणि ममता. यामुळं ती दोरी बांधल्या जात नव्हती. तेव्हा स्वतः भगवान श्रीकृष्णाने स्वतःला बांधून घेतले आणि बांधून घेतल्याच्या नंतर उकळाला बांधले आणि माता यशोदा स्नान करण्यासाठी निघून गेल्या. ही सुद्धा लीला कशासाठी केली तर ही दामोदर लीला म्हणून फार प्रसिद्ध आहे की जलकुबेर आणि मणिग्रीव हे कुबेराचे 2 पुत्र आहेत. एकदा नारदजी आकाश मार्गाने जात होते तेव्हा ते दोघं जण तिथं स्त्रियांसोबत जलक्रीडा करत होते. नारदजी समोर आले. त्यांना पाहून सुद्धा त्यांनी नमन केलं नाही किंवा वस्त्र धारण केलेले नाही.
तेव्हा नारदजींनी त्यांना श्राप दिला, आहात तर कुबेर पुत्र, परंतु स्वतःचे तुम्ही स्वभाव तुमचा असा आहे की समोर एक संकट आले तरी सुद्धा जशा तशा उभे आहेत एका झाडाप्रमाणे, म्हणून तुम्हाला पुढचा जी योनी आहे ही झाडाच्या जन्मामध्ये जावं लागेल. तेव्हा त्यांनी माफी मागितली. त्यांनी म्हणतात की काही काळजी करू नका, भगवान श्रीकृष्ण स्वतः तुमचा उद्धार करण्यासाठी तिथं येणार. आणि तीच दोन झाडं तिथं होती. भगवंतांनी ते उखळ आडवं पाडलं, दोन्हीच्याही मधातून भगवान श्रीकृष्ण येतात, त्या उखळाला ओढलं आणि तिथं ती दोन्ही झाडं तिथं कोसळून पडलेली आहेत. हे दोन झाडं म्हणजे जलकुबेर आणि मणिग्रीव. पुढची आहे कथा आपल्याला सुखिया मारण्याची कथा येते. एक गरीब अशी मारणी स्त्री फळं विकण्यासाठी आली आणि भगवंताला म्हणतात फळं घ्या, फळं, कुणीतरी फळं घ्या. आता भगवंत म्हणतात फळं तर मला घ्यायची, परंतु माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, काय करावं. त्या सुखिया माळीने सांगितले की थोडंसं का होईना, काय द्यायचं ते दे. आणि भगवंतांनी हातामध्ये थोडंसं धान्य आणून दिले. त्या थोड्याशा धान्याच्या बदल्यामध्ये भगवंतांनी त्यांना त्या सुख्या माळीने त्यांना पूर्ण फळं देऊन टाकले. आता तिला वाईट वाटू लागलं की माझं खूप नुकसान झाले, परंतु घरी गेल्याच्या नंतर जेव्हा तिने धान्याची टोपली उघडून पाहिली तेव्हा त्यांना एवढं अति प्रसन्नता वाटली की अरे मी फळं दिली, यात माझा काही दोष नाही, काही नुकसान झालेलं नाही. कारण ते सर्व जे काही दिलेलं धान्य होतं ते थोडंसंच राहिलेलं धान्य बाळाच्या हातामधलं ते आता रत्नांमध्ये बदलून गेलं होतं. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद भागवत महापुराण की जय. राधे 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 श्याम राधे श्याम. त्या सुखिया माळींच्या सुद्धा मनात आलं असेल की अरे या थोड्याशा धान्याच्या बदल्यावर मी एवढे फळं द्यायला पाहिजे नव्हते. आणि त्यांनी जर तेवढ्यामध्ये एक चूक केली असती तर किती मोठं नुकसान त्यांचं होत होतं. म्हणून म्हणतात मनुष्य आयुष्यभर चांगल्या मार्गाने चालतोय, आयुष्यभर इमानदारीने चालतोय, आयुष्यभर हसत खेळत जातोय, परंतु थोड्याशा जीवनासाठी मनुष्य स्वतःचं नुकसान करून घेत असतोय. बघा एक उदाहरण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये लागू होतं. प्रत्येक जण भक्ती करतो त्या सुख्या माळींसारखं, प्रत्येक जण भक्ती करतं, परंतु कुठंतरी एक अशी वेळ येते जिथं आपल्याला ठरवायचं असतं की आपल्याला आपली भक्ती कंटिन्यू ठेवायची का काही फायदा होत नाही म्हणून सोडून द्यायची. काही जण फायदा निवडतात आणि काही जण भगवंताला निवडत असतात. ज्यांनी भगवंताला निवडलं त्यांचं कशा प्रकारे सुख होते एक गोष्ट लक्षात घ्या. बघा एक राजा होता, त्यांनी एका नृत्यांगनाला बोलवलं आणि आपल्या दरबारामध्ये नृत्य करण्यासाठी सांगितलं. आता तबला वाजवत आहेत, हार्मोनियम वाजवत आहेत, टाळ वाजवत आहेत आणि म्हणणारे म्हणत आहेत, नाचणारे नाचत आहेत. नृत्य त्यांचं चालू आहे. आता एवढं सुंदर नृत्य का कधी वेळ निघून गेली पताच लागला नाही. 4 वाजले. आता जो तबला वादक होता त्याला येऊ लागली झोप आणि तबला वादक वाजवत डोळे लागले. आता नृत्यांगनाला वाटलं पूर्ण वेळ झाली, फक्त 5 वाजेपर्यंत आपल्याला करायचे, 4 वाजले तुम्हाला झोप येते. जर तुम्ही झोपले तर हा राजा तुमचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. पण नृत्य चालू आहे, बोलून काही सांगता येत नाही, करावं काय, 5ला फक्त 1 तास बाकी आहे. तेव्हा तिने नृत्य करता एक दोहा बोलला. कोणता? घनी गई थोड़ी रही या में पल पल जाए, के घनी गई थोड़ी रही या में पल पल जाए, एक पल के कारण युना कलंक लगाए. सगळंच निघून गेलंय, 1 तास राहिलाय आणि 1 तासासाठी आता स्वतःवर कलंक लावून घेऊ नको का? हा तबला झोपलेला आहे. हा दोहा ऐकता क्षणी त्या तबला वादकाचे डोळे उघडले आणि तो लगेच चांगल्या प्रकारे वाजू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा समोर दिसू लागला. आता जसा हा दोहा बोलला त्या राजाचे जे गुरु आहेत त्यांनी हातामध्ये सोन्याच्या मोहरा घेऊन बसले होते आणि त्या सोन्याच्या मोहरा त्यांनी त्या नर्तकीच्या समोर टाकल्या आणि तिला वंदन केलं आणि तिथून निघून गेले. आता हा दोहा ऐकल्याच्या नंतर त्या राजाची जी मुलगी होती राजकुमारी ती आली आणि स्वतःचा मुकुट, स्वतःच्या गळ्यातील सुंदरसा हार काढून तिच्या गळ्यामध्ये टाकला. हे दोहा ऐकून राजाचा जो पुत्र आहे राजकुमार त्याने स्वतःचा जो मुकुट आहे तो काढला आणि तिच्या चरणावर ठेवला. आता राजाला राग आला. हिने फक्त एक छोटासा दोहा बोलला आणि सर्वांना लुटून नेत आहे, हिला काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजे. तेव्हा गुरुजी म्हणाले थांबा राजन, शिक्षा द्यायचं काही कारण नाही. तिचा दोहा ऐकून मी का स्वर्ण मुद्रा दिल्या तर माझं आतापर्यंतचं आयुष्य मी
भगवंताच्या ठिकाणी घातलेलं आहे. आता मी मरत्या काठाला आलेलो आहे, पण तुमच्या आग्रहास्तव नृत्यांगनाचं नृत्य पाहायला बसलोय आणि माझं पुण्य जाळण्यासाठी बसलो होतो. हा दोहा ऐकला आणि माझं मन जागेवर आलेलं आहे. ठीक आहे, तुमचं कळालं. आता राजकुमाराला विचारलं तुमचं काय झालंय. राजकुमार म्हणाले तुम्ही काय, तुमचे पूर्ण केस पांढरे झाले, पण तरी सुद्धा राजगादीवर काय उतरायला तयार नाही. मग आज मी प्लॅन केला होता सर्वांसोबत मिळून की आज मी तुम्हाला हे कार्यक्रम झाल्याच्या नंतर मारणार होतो, पण तो दोहा ऐकला आणि मला लक्षात आला रे हो, घणी गई थोडी गई यामे पल पल जाय. थोड्यासाठी कशाला कलंक लावून घ्यायचा. आता मरत्या काठाला आलेले आहे. 2-3 वर्षामध्ये राजा मरणार म्हणजे मरणारच आहे. तेव्हा राजकुमारीला विचारलं की तुमचं काय झालंय. त्यांनी सांगितले हे राजन, तुमच्या स्वतःच्या राजकारभारामध्ये तुम्ही एवढे व्यस्त झाले का तुम्हाला एक मुलगी आणि ती लग्नाच्या वेळ आली ही तुम्हाला लक्षात राहिलेलं नाही. आणि आज मी आपल्या राज्यातील महावतासोबत पळून जाणार होती, लग्न करणार होती का बा कुणासोबत का होईना मला नवरा मिळाला पाहिजे. पण हा दोहा ऐकला आणि मला वाटलं अजून फक्त 2-3 वर्षाची गोष्ट आहे, थोड्याशासाठी स्वतःला कलंक लावून घ्यायचा नसतो. बघा मनुष्य कधी पण असंच करतोय, पूर्ण वेळ चांगला होतोय, पूर्ण वेळ थोड्याशासाठी आपल्या जीवनाचा, आपल्या भक्तीचा आणि आपल्या सर्व नात्यांचा धिंगाणा करून बसतोय. आणि म्हणूनच सुखिया माळीने जसा विचार केला का देऊ का नको, जर तिने दिलं नसतं तर तिचं सुद्धा नुकसान झालं असतं. आणि म्हणून भक्तीमध्ये सुद्धा आपल्याकडे कधी कधी असा प्रसंग येतो भगवंताला निवडू का फायद्याला निवडू. तेव्हा आपण आपल्या भक्तीवर ठाम राहिलं पाहिजे. आणि सुंदर अशी सुखिया माळींची कथा आपल्याला इथं ऐकायला मिळत आहे. पुढचा जो विषय आहे ब्रह्मदेवाला मायेचे दर्शन, पुढं धेनुकासुराचा वध आणि कालिया मर्दन, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी यमुना नदी ही दूषित होत असल्यामुळं कालिया यांचं मर्दन केलेलं आहे. आणि कालिया मर्दन केल्याच्या नंतर स्वतः त्यांच्या पणांवर नाचत म्हणतात ना, तांडव गती मुंडन पर नाचत गिरता